नमस्कार, मी राजश्री अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर चला आपण आज अंडा करी बनवूया गावरान पद्धतीने, झणझणीत अशी। तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य: हा कांदा लसूण मसाला, अद्रक लसूण, खोबरं थोडंसं, धने, तीळ, हा येसूर मसाला आहे, बाहेरून कुटून आणलेला आहे हा, थोडीशी कोथिंबीर आणि एक कांदा। इथे मी 6 अंडे बॉईल करून घेतले आणि थोडासा फोडणीसाठी लसूण। तर चला सुरुवात करूया। तर चला आता जे सुके मसाले, जे काही खोबरं, धने हे आपण भाजून घेऊ। तीळ, तर मी एक छोटी अशी कढई ठेवली, त्याच्यात सगळ्यात आधी आपण खोबरं लालसर भाजून घेऊ। तेल टाकायचं नाही, तसंच भाजायचं। हे बघा, जरा बारीकच गॅस ठेवायचा, जास्त मोठा वाढवायचा नाही, नाही तर जळतं। असे सुक्कच भाजायचं, जास्त तेल बिल नाही टाकायचं याच्यात। बघा, खोबरं असं भाजलं। आता खोबरं काढून घ्यायचं। खोबरं एका डिशमध्ये काढून घ्यायचं। याच्यात तीळ भाजायचे। तीळ थोडेसे तडतडून घ्यायचे, जास्त नाही भाजायचे, नाही तर कडवट लागन भाजी आपली। हे बघा, तीळ भाजले। मग नंतर धने टाकायचे। तर चला, कांदा टाकला मी कढईत। कांदा थोडा लालसर रंगावर भाजून घ्यायचा। आता कांद्यात थोडंसं तेल टाकायचं। तर हे बघा, आता कांदा आपला चांगला लालसर भाजला। हे बघा, आता गॅस बंद करून टाकू आणि हे सगळे मसाले मिक्सरमधून काढून घेऊ। तर हे बघा, आता हे मसाले सगळे, कांदा, धने, खोबरं आणि तीळ, आणि त्याच्यात मी लसण, अद्रक आणि कोथिंबीर घेतली। तर आता हे सगळं मिक्सरमधून मी वाटून घेते। तर बघा, हे असा मसाला मस्त वाटून घेतला मी बारीक। आता याला फोडणी देऊ आपण। तर आता आहे ना, ते मसाला परतायच्या आधी आपण सुके मसाले मिक्स करू। जो आपण कांदा लसूण येसूर मसाला घेतला होता तो घ्यायचा। तुमच्याकडे जर येसूर मसाला नसेल तर तुम्ही 2 चमचे बेसन पीठ जरी घेतलं तरी चालेल। कांदा लसूण मसाला घ्यायचा आणि आपली हळद, अर्धा चमचा हळद घ्यायची, थोडंसं मीठ घ्यायचं, काश्मीरी लाल मिरची घ्यायची, थोडीशी आपली हे साधी मिरची घ्यायची, आणि हे सगळं पावडर मसाले पाण्यात मिक्स करायचे, पाण्याने आधीच, कारण की ते कढईमध्ये टाकल्यावर जळू नये म्हणून पाण्यात मिक्स करायचे। तर हे बघा, हे सगळे सुके मसाले मी मिक्स करून घेतले आणि आता कढईत तेल टाकू थोडं। ते बघा, कढई गरम करायला ठेवली। आता या कढईत आहे ना 3 ते 4 चमचे तेल टाकायचं। तेल टाकलं, तेल थोडं गरम होऊ द्यायचं। तर बघा, कढई गरम झाली, त्याच्यात आपण आहे ना मोहरी टाकू। मोहरी टाकायची। तर आता मोहरी तडतडली, आता लसूण टाकायचा।
लसूण मस्त लाल होऊ द्यायचा. बघा लसूण लाल झाला. आता याच्यात आहे ना हे आपण जे पावडर मसाले मिक्स केले होते ते सगळ्यात आधी टाकायचे. सगळे मसाले मिक्स करून याच्यात टाकायचे आणि याला मस्त तेल असं याचं व्यवस्थित मिक्स करायचं. सगळं तेल वर आलं पाहिजे असं. आता बघा हे व्यवस्थित मस्त तेल वरती आलं. आता जो आपण धने मिक्सरमधून धने खोबरं जे काढला होता तो मसाला, तो सगळा मसाला याच्या तर बघा तो मसाला टाकला मी सगळा. आता हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा. याला मस्त तेल सुटेपर्यंत शिजू द्यायचा मसाला. आता याला 5 ते 10 मिनटं लागतील शिजायला. नंतर आपण त्याच्यामध्ये अंडे टाकूया. तर बघा हे मसाला मस्त परतला. याला मस्त तेल सुटलं. आता मी मधामध्ये त्याला हलवलं 2-3 वेळेस आणि एकीकडे मी गरम पाणी ठेवलं होतं. तुम्हाला जेवढा रस्सा करायचा ना तेवढं गरम पाणी टाकायचं. थंड पाणी बिलकुल नाही टाकायचं. तुम्हाला जेवढी भाजी करायची तेवढं गरम पाणी टाकायचं. तुम्हाला जशी पातळ लागते घट्ट लागते भाजी थंड पाणी बिलकुल नाही टाकायचं. गरम पाणीच टाकायचं भाजीत. तो बघा मस्त हे झालं. आता याला थोडीशी आपण याच्यात आहे ना अंडे टाकून घेऊ. मीठ हे करून बघायचं. मीठ लागत असलं तर मीठ टाकायचं. आता बघा भाजी मस्त घट्ट झाली. आता हे अंडे आहे ना याला असे कट देऊन घेतले मी सगळ्याकडून. सगळ्या अंड्याला असे कट देऊन घ्यायचे. मग मसाला आतपर्यंत जातो. मी सगळ्या अंड्याला कट देऊन घेतले आणि सगळे अंडे आता मसाल्यात टाकून घ्यायचे आपण कढईत. आणि आता भाजीला व्यवस्थित एकदा हलवून घ्यायचं आणि याला आहे ना 5 मिनटं मस्त उकळू द्यायचं. तर बघा मस्त तयार झाली आपली झणझणीत अशी अंडा करी. ही अंडा करीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय.